हॅलो व्ह्यूअर्स, तर मी आज तुम्हाला सरंगा मासा कसा फ्राय करते मी ते दाखवते. इथे मी सरंगा मासा घेतलेला आहे, त्याला सोलाचा आगळ लावलेला आहे. सोलाचा आगळ चांगला लावून घेतलेला आहे. आता त्याला मीठ, मिरची पावडर आणि हळदी पावडर तसेच रेड चिली पावडर हे सगळं लावत आहे. लावून चांगलं चोळून घेणे, मसाला चांगला चोळून घेणे माशांना. इकडे बघा लाल तिखट लावत आहे. सरंगा आणि त्याच्याबरोबरच एक 2-3 बांगडे पण घेतलेले आहे. मसाला चांगला हाताने चोळून घेणे माशांना व्यवस्थितपणे. त्यानंतर त्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवणे. अशा पद्धतीने चांगला इकडे मसाला लावून घेतलेला आहे माशांना. चांगलं चोळून लावणे आणि मॅरिनेशनसाठी. इकडे माझा भात पण रेडी झालेला आहे. भात लावलेला होता मी. इकडे आता मी तांदूळ पावडर, तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून इथे आता याच्यात मीठ घालत आहे. काय होतं की तांदळामुळे माशांना क्रिस्पीनेस येतं. तर फ्राय करायला घेऊया. व्यवस्थितपणे लावलेलं आहे पीठ. इकडे रवा आणि हे मिश्रण चांगल्या पद्धतीने लावून घेणे. रवा आणि तांदळाच्या पिठाचं मिश्रण. थोडे पीस काढून बाजूला ठेवलेले आहेत संध्याकाळीसाठी. तसं माशाची साईज पण बरी मोठी होती, सरंग्याची साईज बरी मोठी होती, म्हणून एवढे चांगले पीस पडलेले आहेत, मोठे पीस पडलेले आहेत सरंग्याचे. क्रिस्पी झालेले आहेत, गोल्डन क्रिस्पी. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.